तर हे गाइस, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर तुम्ही आता म्हणत असाल की इतके दिवसांनी कसं काय ब्लॉग पडला. तर कारण हे आहे की मला तर काही सुट्टी नव्हती स्कूलला, आणि जर मला सुट्टी असेल तर तेव्हा मम्मीला सुट्टी नसते कामासाठी. मग आज मम्मीने सुट्टी घेतली, तर आता म्हणलं आज ब्लॉग बनवावा आणि तुम्हाला सांगावं की इतके दिवस ब्लॉग का पडत नव्हता. आता माझी जस्ट आंघोळ झाली, आता आपण खाऊ नाश्ता करूया. लिंबू आणि तर आजचा ब्रेकफास्ट आहे, ब्रेकफास्ट करतो तुम्हाला मिळतो. चला आता नाश्ता झालाय. आता मम्मींनी बसलोय, मम्मी आता चहा प्यायला लागली आणि मी व्हिडिओ बघत बसतो, रील्स. मम्मी बघा काय म्हणते. चहा प्यायला या. हा, चहा प्यायला या म्हटलं. आपली आजी कुठे गेली ग? आजी गेली पंढरपूरला वारीला. तर आमची आजी गेली पंढरपूरला वारीला. पहिलं तर आळंदीतनं जात होती, पण आता आळंदीत तुम्हाला माहित आहे काय चालू आहे, पावसामुळे. मग आमची आजी कुठल्या गावावरून गेली? हडपसरवरून थेट निघाला तर पंढरपूरकडे. आजी किती दिवसांनी माघारी येणार? 22 दिवसाचा प्रवास असतो, पण यावेळेस थोडस कमी लागणार आहे, कारण ते उशिरा गेल्यामुळे तिथे पूर आला होता ना आळंदी. तर गाईज, आता आमची मम्मी आहे ना, तुम्हाला एक सांगायचं राहिलं की आमची मम्मी ना एका फिल्ममध्ये गाणी तर लिहिलेलीच आहेत, आणि विथ आमच्या मम्मीने त्या फिल्ममध्ये गाणं पण म्हणलेली आहे. तर आमची मम्मी जरा म्हणजे सिंगिंगची जरा आवड आहे. तर एक तुमच्यासमोर एक अभंग ती पेश करणार आहे. तुम्ही तेवढा अभंग ऐका आणि मला कमेंटमध्ये सांगा कसा आहे ते. मम्मा नमस्ते. पंढरीची वारी चालू आहे आणि अथर्वचं असं म्हणणं आहे की मी 2 ओळीचं अभंग म्हणावा. तर खास अथर्वसाठी आणि खास तुमच्यासाठी 2 ओळी म्हणते. कोणतं म्हणू? तुझ्या मनाने म्हण, कोणतं पण. मुखी सदा संत गाथा, मुखी सदा संत गाथा, मुखी सदा संत गाथा, देवाचे भजन, मुखी सदा संत गाथा, देवाचे भजन. अज्ञात शक्तीने माझे चालले जीवन, अज्ञात शक्तीने माझे चालले जीवन, अज्ञात शक्तीने माझे चालले जीवन. मुखी सदा संत गाथा, देवाचे भजन, मुखी सदा संत गाथा, देवाचे भजन. अज्ञात शक्तीने माझे चालले जीवन, अज्ञात शक्तीने माझे, अज्ञात शक्तीने माझे चालले जीवन. रामकृष्ण हरी. तर पाहू शकता आमच्या मम्मीचा आवाज कसा आहे. तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर गाईज, मम्मीने आता सांगितलंय मला की वरची जी पांघरुण आहेत ना, आमची जी पांघरुण आहे त्याला पलतं, त्याला असं करून यायचं, वाढलेली बाजू करून काम सांगितले. तर गाईज, आता एवढं केलंय, इथलं अजून करायचं.
केलंय, पडलं होतं खाली सगळं, पूर्ण झाकलंय. जाऊया खाली. गाईज आता मम्मीने बनवली कॉफी, हो का, कोल्ड कॉफी. तर आम्ही आता कॉफी प्यायला लागलोय. तर गाईज आता मम्मीचे रील्स काढण्यासाठी आलोय आम्ही गच्चीवर घराच्या. आता मम्मीचे रील्स काढायचे. तुम्हाला मम्मीचा लुक दाखवू का? मम्मी इकडे आहे का? बघा आमची मम्मी. आज काय करायचं आपल्या रील्स? बर, चला आम्ही आता रील्स करतो. ब्लॉगला शेवटपर्यंत राहा. तर गाईज आता रील्स काढून झालेले आहेत मम्मीच्या. आता गाईज आता आम्ही चाललो आहे माझ्या मामाच्या मुलाच्या कबूतर काफ्ट आहे. तर तुम्हाला तिकडे गेलं कबूतर पण दाखवणार आहे. आणि हो काय माझा मित्र ईशान. हाय कर. हाय. कुठं चाललो आता आपण? आता आपण कबूतर बघायला बघायला चाललोय. तर तुम्हाला पण व्हिडिओ दाखवणार आहे. तर ब्लॉगला शेवटपर्यंत राहा. तर चला मी आता आलेलो आहे कबूतरच्या लॉफ्टपाशी. तर बघा माझ्या मामाचं पोरगं बसले आहेत आणि मित्र पण माझे 2-3 बघा. आणि इथे कबूतरचं लॉफ्ट आहे बघा. तर तुम्हाला जवळ कबूतर दाखवतो. तीनोबाई तीनोताबाई नाथखुळा. हा टॉपचा विषय म्हणा ईशान. कसा आहे कबूतर टॉपचा विषय. लॉफ्ट आहे. ए प्रिन्स भाऊ कसं प्रिन्स भाऊ येऊ कसं ए. आता बघा इथं जोड आहे एक. हो का आले हो का कसं आहे. वा ओके आले बघा बाहेर. हो का गाईज एक इथं आहे आणि एक हो का इथं आहे. हो का आले. तर गाईज आता कबूतरचं लॉफ्ट आम्ही बंद केलंय. कबूतर सगळे आतमध्ये आहेत. तर उद्या वीस भाऊ उद्या कबूतर आपण अजून सोडणार आहे. तर अजून नवीन पाकऱ्या आपल्या डाबरमधून. कस एकदा कार्पेट चाललेत पुढे. बरीच दोन भांडणं. हे कसं आहे आमची कंपनी भाजी कर. ईशान भाऊ ओरिजिनल भाजी कर आमचे आबी भाऊ. आणि हर तुला ते काय विषय जाऊ नका जास्त. इकडनं घालायची ती बोलवा लागलेत मला. आलो थांबा गाडी घेऊन आलो घर ना. अरे आलो 5 मिनिटात. आता आलोय घरी. आता करतो अभ्यास आणि ब्लॉगला करतो एडिटिंग. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.